नमस्कार मित्रांनो, मी गोविंद दिवारे शाश्वतच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. जी सिरीज आपण सुरू केलेली आहे, आपण काय करणार आहोत, प्रीचे PYQ घेणार आहोत. म्हणजे 25 पासून ते 20 पर्यंत उलटा क्रमाने घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, तर बेसिकली तुम्हाला अप्रोच काय असला पाहिजे रिझनिंग सोडवताना ते तुम्हाला या सिरीजच्या माध्यमातून कळेल. सगळे PYQ याच्यात कव्हर होतील, जेवढे जेवढे पेपरला आलेले आहेत तेवढे. विशिष्ट का बरं कॅन्सल झालाय, फायनल की नुसार त्याचं का बरं कॅन्सल झालाय, आन्सर काय आहे, ओरिजिनल आन्सर काय आहे, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला इथं कळतील. सॉल्विंग पद्धतीने आपण इथं सॉल्व्ह करणार आहोत, याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. बघूया कुठला पेपर. पहिला पेपर महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ए सेट आहे. परीक्षा झाली होती 4 जानेवारी 2026 ला. 4 जानेवारी 2026 ला, म्हणजे करंट इयरचा 2025चा जो 4 जानेवारी झाला तो पेपर आहे. बघा याच्यातला पहिला रिझनिंगचा प्रश्न होता या टाईपमध्ये. याला आपण म्हणतो मिसिंग कॅरेक्टरचा प्रश्न. थोडासा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये होता. या टाईपचे प्रश्न येतात सर्कलमध्ये, स्क्वेअरमध्ये, असं बघायची तुम्हाला सवय असेल. आयोग कधी पण काहीतरी अतरंगी प्रश्न काढतं. फॉर्मॅट सेम होता, सिंपल होता, प्रश्न थोडासा वेगळा दिसत होता. काय होता प्रश्न, तर 5 अधिक 1 6, 6चा स्क्वेअर किती 36, 1 अधिक 8 9, 9चा स्क्वेअर किती 81, 8 आणि 6 14, 14चा स्क्वेअर किती 196, 196. आन्सर काय होतं 196. या पद्धतीने याला सोडवायचं होतं. सिंपलचा प्रश्न होता, याच्यात काही अवघड नव्हतं. पण ज्यांना स्क्वेअर, स्क्वेअर रूट आणि थोडीशी बघण्याची ज्यांचं हे आहे, म्हणजे प्रॅक्टिस जास्त केलेली नाहीये या गोष्टींची, त्यांना प्रश्न सोडवायला अवघड गेला होता. प्रीचा प्रश्न आहे, सोपा असतो. काही काही प्रश्न असे आहेत की जे चॅलेंजिंग आहेत. बघा हा फार सोपा कशाचा ऑर्डरचा प्रश्न होता, की कोण मोठं आहे, कोण छोटं आहे, बरोबर. या पद्धतीचा प्रश्न होता. एखादंच वाक्य ट्विस्टिंग असतं. तर बघा काय वाक्य होतं, सान्वी युविकापेक्षा उंच आहे. कोण, सान्वी, बरोबर आहे. कोणापेक्षा, युविकापेक्षा, युविकापेक्षा उंच आहे, पण नीलाक्षपेक्षा नाही. कोणापेक्षा नाही, नीलाक्षपेक्षा, नीलाक्षपेक्षा नाही, बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय होतं, निगेटिव्ह सेंटेन्स मागं दिलेलं होतं, फक्त एवढंच ओळखायचं होतं. आता काय म्हणताय, चैताली निमितापेक्षा उंच आहे. चैताली निमितापेक्षा उंच आहे, पण युविकापेक्षा नाही. युविकापेक्षा कोण उंच नाहीये, चैताली उंच नाहीये. चैताली, बरोबर आहे, चैताली उंच नाहीये, पण चैताली कोणापेक्षा, निमितापेक्षा उंच आहे. निमितापेक्षा उंच आहे, बरोबर, निमितापेक्षा उंच आहे. वाक्यांची फोड करून सोडवायचा प्रश्न होता. आता त्यांच्यातील सर्वात उंच कोण, तर नीलाक्ष सर्वात उंच आहे. आन्सर काय असेल, ए असेल. ओके, चला याचाच इंग्लिश मधला प्रश्न आहे. हा प्रश्न थोडासा वेगळा होता, बरोबर आहे. आतापर्यंत आपण म्हणत होतो की क्लासिफिकेशनचा प्रश्न सिरीज मध्ये सहसा विचारत नाही आयोग, असं काही जणांची भावना होते, बरोबर. पण त्याला इथं काय दिलाय, भावनेला छेद दिलाय. आयोग तेच कार्यक्रम करतं. तुम्ही जे येत नाही म्हणतं, बरोबर आहे, तेच परीक्षेला आयोग टाकत असतं. काय प्रश्न होता, कुठला अंक चुकीचा आहे हे ओळखा म्हणून सांगितलं होतं. सिरीज मधला पॅटर्न, बरोबर आहे, क्लासिफिकेशन ऑफ सिरीज, बरोबर. वेगळं काय ते ओळखायचं होतं, चुकीचं काय ते. मग एकदा व्यवस्थित जर पाहिलं तर तुमचा गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी जर व्यवस्थित असले तर तुम्हाला हा प्रश्न सोडवणं सोपं गेला असता. काय रे, बघा 2 गुणवले 6 किती 12, 2चं 12 झालंय, 12चं 66. मग कसं होईल, 12 गुणवले 5.5 66, बरोबर. 12 गुणवले 5.5 66. आता 66, बरोबर आहे, किती 66 इंटू 5 किती यायला पाहिजे, 6 पंचे 30 0, बरोबर आहे. 6 पंचे 30 म्हणजे 0, 6 पंचे 30 आणि 3 33, 330 यायला पाहिजे. आन्सर काय यायला पाहिजे, 330, पण इथं आलंय 297. आता याला जर मी 330 गुणवले 4.5 केलं तर किती आन्सर येणार आहे, 1485. 1485. इथं तुमचा गुणाकार थोडासा चांगला असला, स्पीड चांगला असला तर सोडवलं गेलं असतं. अँड सो ऑन करत जायचं असं 4.5, 4 आणि 3.5 या पद्धतीने याला सोडवत जायचं होतं. मग चुकीचा नंबर काय होता, 297. आन्सर काय याचं, 3 नंबरचं, बरोबर. याच्यामध्ये तुमचं सिरीजची प्रॅक्टिस थोडीशी असायला पाहिजे होती. प्रॅक्टिस करणं तुमचं काम आहे, आपल्याला ते करावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये, बरोबर आहे.
आता हा प्रश्न फक्त व्हिज्युअलचा होता. प्रश्न काबर टाकला होता? व्हिज्युअल्स बघतात तुम्ही बघितलेल्या गोष्टी तुमच्या डोळ्यापासून बिंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचतं का नाही, हेच या प्रश्नाचं आन्सर असतं. फुकटचा मार्क म्हणतो आपण, काही लोक याच्यात पण चुकतात. मग काय रे, इथे काय होतं? ब्लँक आहे, तर इथं डार्क आहे अपोजिटला खालच्या साईडला. तर इथे जर हे असेल तर कुठं असेल? मग इथं जर हे असेल डार्क असेल तर त्याच्या अपोजिटला लोअर साईडला, म्हणजे अप्पर असेल तर लोअर, लोअर असेल तर अप्पर. मग आन्सर काय येईल? 4. आन्सर काय येईल? डेफिनेटली काय येईल? 4 येईल. ओके, कारण की कुठे आलं पाहिजे, याचं इथं आलं रिफ्लेक्शन तर याचं इथं रिफ्लेक्शन येईल. त्या पद्धतीने आन्सर 4 आहे. सगळ्याला याचं आन्सर आलं होतं. हा काउंटिंग ऑफ डायग्राम प्रीला पण असतो, मेन्सला पण असतो, असं काहीच नाहीये. आयोग याच्या बाबत दुजाभाव करत नाही. कुठल्याही परीक्षेत कसंही टाकायचं म्हणलं तर टाकणारच. काय करणार? काउंटिंग ऑफ डायग्राम. ट्रायंगलचं विशेष प्रेम आहे, ट्रायंगलवर आणि स्क्वेअरवर विशेष प्रेम आहे, तेवढं करून जाताना. बरोबर आहे. बघा रे, 1 2 3 4 5 6 असं लिहायचं. मग आता याची बेरीज करायची. खूप जण वेगवेगळ्या ट्रिक सांगतात, पण ही सगळ्यात सिंपल आहे. काय? 6 अधिक 5 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 अधिक 1 सगळ्यांची बेरीज किती? 21. सगळ्यांची बेरीज किती? 21. आन्सर 4. करून बघा, 21 येईल. आन्सर 4. प्रश्न थोडासा टफ होता, आय नो इट. थोडंसं लॉजिक तुम्ही कोडिंग डिकोडिंग अॅनालॉजी आणि यस कोडिंग डिकोडिंग अॅनालॉजीचं व्यवस्थित शिकला असाल, बरोबर, जिथून कुठून शिकला असाल तिथून व्यवस्थित शिकला असाल तर लॉजिक तुम्हाला सिंपल गेलं असतं. बरोबर. आता जर तुम्हाला ही कॉन्सेप्ट माहिती आहे तर हे सोपं झालं असतं. आपण हे 0 टू हिरो मध्ये आणि आपल्या प्रबोधनमध्ये व्यवस्थित घेतो, कारण की तिथं आपल्याला काय वेळ असतो शिकवायला, सगळे लॉजिक व्यवस्थितपणे एक्सप्लेन करायला. आयोगाची टेंडन्सी काय होती बघा, COUPLE कपल ला कोड काय केलं होतं आयोगाने? 3 12 6 11 12 5. 6 11 12 5. आता सी चं पोझिशन ऑफ अल्फाबेट किती आहे? 3 आहे. आता ओ चं किती आहे रे? 15 आहे. पण काय कोड केलाय? 12. ओ ला 12 कोड केलाय, म्हणजे काय केलंय रे? ओ च्या अपोजिट लेटरनी कोड केलाय. ओ च्या अपोजिट लेटरनी कोड केलाय. यू चा अल्फाबेट किती आहे? पोझिशन ऑफ अल्फाबेट किती? 21. पण कोड केलाय 6 नी, म्हणजे काय? अपोजिट लेटरनी कोड केलाय. आता इथं दोन लॉजिक लावते. पहिल्यांदा लावणारे सांगितलं की बाबा सर हे दोन्ही पण काय वॉवेल्स आहेत. काही लोकांनी हे पण लॉजिक लावलं होतं, इथं वॉवेल्सला अपोजिट लेटरनी कोड केलाय, पण नाहीये. आयोगाने इथंच काय केलं? खेळ खेळलाय. बघा, पी कितीवर आहे? 16 वर. अपोजिट लेटरनी कोड केलं, 11 नी कोड केलं. आता रे, आता बरोबर आहे, पी तर वॉवेल नाहीये, मग अपोजिट लेटरनी कोड केलं. काय लॉजिक होतं माहितीये का? जे पण ए टू एम ऍज इट इज कोड केले आणि एन टू झेड जे आहेत ते अपोजिट लेटरनी कोड केले, अपोजिट लेटरनी कोड केले, बाकी काहीच नाही. ई ऍज इट इज कोड होणार आहे. मग त्याच पद्धतीने डी ओ यू जी एच टी. डी काय होईल? ऍज इट इज वरच्या ए टू एम पर्यंत आहे. ओ खाली आहे म्हणजे 12, यू खाली आहे म्हणजे 5, बरोबर. एफ 6 आहे, सॉरी, यू ला 6, जी वर आहे 7, एच वर आहे 8, टी खाली आहे म्हणजे त्याच्या अपोजिट लेटरनी 7. 4 12 6, 4 12 6, 7 8 7, 7 8 7. आन्सर 4. बरोबर आहे. या टाईपचा पेपर होता पूर्णपणे. हे होता पहिला पेपर. असंच आपण वेगवेगळ्या पेपरमध्ये म्हणजे 24चा 23चा 22चा 21चा पेपर बघूया. ओके, भेटूया पुढच्या पेपरमध्ये. धन्यवाद.